तुम सुनो मेरी बात, ये लफड़े में मत पड़ो, कल को पुलिस तुम पर रट्टा मारी तो। तू जर माझं डोसकं फिरवलीस तर तुझं डोसकं फुडी। चल जा चल। तुमसे बात करने में कुछ है ही नहीं जी। मग थोबाड मिटू आणि चुपचाप गप्प बस। चला चल। हॅलो हॅलो वहिनी, हां भाऊजी, तुम्हाला एक सांगायचं होतं। काय? आधी मला शब्द द्या, कुणाला सांगणार नाही म्हणून। दिला शब्द, पण काय झालं सांगा। वहिनी, राणा इथं मळ्यात आलाय। काय? हे तिकडे कधी आले? अहो कधीच आलाय। पोलीस इथे येऊन झडत्या बिव घेऊन गेलेत, पण मी त्याला व्यवस्थित लपवलं होतं बघा। आता झोपलाय तो। हो, तुम्ही का लपवून ठेवलं त्यांना? हो वहिनी, मग काय पोलिसच नाही सांगू काय? वहिनी, मला तर वाटतंय पोलीसच राणाला अडकवा लागलेत बघा। वहिनी, अहो राणा लय कोसळलाय बघा, त्याला तुमची लय काळजी आहे बघा। तुम्ही जरा येऊन समजूताय का त्याला, म्हणजे बरं वाटेल त्याला थोडं। मी पोचते मयात, मी पोचते। हा पर वहिनी, पोलिसांनी अजिबात सांगू नका काय, शपथ आहे तुम्हाला। हो, मी नाही सांगत कुणाला काही, मी पोचते। गोदाक्का, गोदाक्का, गोदाक्का ऐका ना, मी पटकन आता मयात जाऊन येते। आता ह्या वेळेला? अहो ऐका, राणाजी मयात आहेत, आता त्यांना समजवायला पाहिजे, मी पटकन जाऊन येते। राणा मळ्यात आहे? हो, हीच त्यांना समजवण्याची वेळ, मी पटकन आले। होय बाई, जा, खरं काळजी घे। हो देवा पांडुरंगा, आता बरोबर घावतोय राणा। भाईसाहेब, अहो ती मास्तरी राणाची गाडी घ्यायला निघाली। काय होय? आत्ताच ऐकलं म्या, गोदाक्काला सांगताना ऐकलं म्या। कुठे गेली ती? मळ्यात, राणा मळ्यात लपल्यात। राणा, तू नीट जेव, आपण निवांत नंतर विचार करूया। विचार केलाय बरं का? पण पुलिस फिर आए तो इधर। तुम्ही काय बी काळजी करू नका, मी जाणार इकडनं। शपथ, तू जा, लक्ष ठेव इकडे, जा जा। अरे राणा, हे मळा, हे घर हे तुझंच आहे की, फक्त पोलीस इथे हुडकत येतील म्हणून फक्त। अहो दीदीबाई, मीच बोलवलंय वहिनीसने। अहो राणा, आपण नीट विचार करायला पाहिजे। वहिनी आपल्या बरोबर असलेलं कधी बी चांगलंच नव्हतं। वहिनी, तुम्ही जेवताय? अहो, तुम्ही किती दिवस असे पळत राहणार आहात? जोवर मी निर्दोष हे सिद्ध होत नाही तो। हो, पण तुम्ही पोलिसातच गेला नाही तर निर्दोष कसे सिद्ध होणार? होय, याआधी काहीतरी उपाय काढला पाहिजे। तुमच्या डोक्यात काही आहे का? सध्या तरी काय नाही, लवकरात लवकर काहीतरी उपाय निघेल। मला काय वाटतंय, आपण पोलिसांना एकदा नीट समजावून सांगूयात का? अंजलीबाई, मी नीट समजून सांगितले त्यांना, पण कोणा ऐकायलाच तयार नाही। मला फक्त एकच माहिती आहे, कायदा, आणि आताच्या घडीला तो माझ्या विरोधात आहे। मी काय म्हणते, आबांच्या वेळी काय झालं होतं एकदा आठवा बरं तुम्ही। अंजलीबाई, किती टाइम सांगू तुम्हाला? आबांची केस वेगळी होती, ही केस वेगळी आहे। नाही, त्यावेळी सुद्धा सगळे पुरावे आबांच्या विरोधात होते, पण तरी त्यांना निर्दोष सोडवलं की नाही आपण? हॅलो साहेब, राणा मळ्यातच आहे। हो नाही, माझ्या समोर आहे, समोर, लवकर या तुम्ही इथं। हो साहेब, माझ्या समोरच आहे तो, या लवकर तुम्ही, या। हा ठेवतो। त्यावेळी जसं आपण सगळ्यांनी मिळून आबांच्या विरोधातले पुरावे खोटे ठरवले होते ना, तसंच आताही करूया। आबांना निर्दोष सोडवलं तसं तुम्हालाही सोडवूया। होय,
काय करणार आहे आणि कसं करणार? अहो पिस्तल वरती माझ्या हातांचं ठस आहेत. अहो आबांच्या वेळी सुद्धा आपल्या हातात काहीच नव्हतं, पण तरी आपण सगळ्यांनी मिळून पुरावे गोळा केले, आबांना निर्दोष सिद्ध केलं. तसंच आत्ताही करूयात ना. फक्त मला तुमची साथ हवी आहे. वय राणा, वहिनी म्हणतात ते मला बी पटतंय बघ. हो बरकत भाऊजी, पण आता जर का राणाजी असेच पळत राहिले ना तर आपल्याला काहीच करता येणार नाही. पोलीस सुद्धा मग राणाजींना दोषी ठरवणार आणि त्यांच्या विरोधातले पुरावे गोळा करणार. राणाजी, तुम्हाला जर का खरंच या सगळ्यातनं सुटायचं असेल ना तर तुम्ही सगळ्यात आधी पोलिसांना विश्वासात घ्यायला पाहिजे. ते कसं करायचं, काय करायचं ते आपण सगळे मिळून नंतर ठरवूया. होय. पण सगळ्यात आधी तुम्ही पोलिसांना शरण जायला पाहिजे. तुम्ही माझ्यावर जरा विश्वास ठेवा. राणा, राहिला प्रश्न घरातलाच. आपण तालमीतली आणि गावातली पोरं घरावर गस्तीला घालूया. घरात बाहेरचा एक बी माणूस येणार नाही याची जिम्मेदारी आपली. राणाजी प्लीज तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला नक्की सोडवीन. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. हे बघा, मला माझी काळजी नाही. तुम्ही घराची काळजी करू नका. बरकत भाऊजी म्हणालेत ना गस्त घालणार आहेत. हा, मग झालं तर. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. पोलिसांना शरण जा प्लीज. पप्प्या, हे बघा, आतापासून पोलिसांना टीप पोचल्यास ना मला निघालं पाहिजे. अहो काय? राणा, अहो राणा, अहो थांबा. अहो राणाजी, अहो राणाजी. राणा. कुठं आहे राणा? इथं होता म्हणजे इथंच होतं की राणा? माझ्या समोर जेवायला बसलेला. कुठे गेला इथं? राणा कुठं आहे? राणाजी नाहीये तिकडे. नाही येत म्हणजे झालं? नाही 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 साहेब, ह्या अंजलीने त्याला पळून जायला मदत केली. आता इथं माझ्या डोळ्यासमोर जेवत बसला होता तो. कुठं आहे राणा? कुठं आहे? नाही म्हणजे काय, गावची कायदा सुव्यवस्था आहे की नाही ती जरा धोक्यात आल्या, म्हणून राणाला अटक करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी पोलिसांना मदत करतोय मी. माझं कर्तव्य आहे ते. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे. हो साहेब, काय बी करा पण त्या राणाला तेवढी अटक करा. बघा, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? तुम्ही राणाला पळून जायला जेवढी मदत कराल तेवढा तो अडकत जाणार आहे. हा हा, हेच बरोबर आहे. म्हणजे राणा आपला जास्त अडकू नये म्हणून मी तुम्हाला खबर दिली साहेब. काळजीपोटी दिली हो. शेवटी राणा आमच्या गावचा माणूस आहे, त्याला मदत करणं माझं कर्तव्य आहे हो साहेब. यापुढे जर राणाला मदत केली तर गुन्ह्यात सामील म्हणून अटक करेन तुम्हाला. यापुढे अजिबात मदत करायची नाही. काय कळलं साहेब? काय म्हणायला ते कळलं साहेब. चांगलंच कळलंय त्यासनी. हा, समजलं का? पुन्हा अजिबात मदत करायची नाही. नाही करणार. उलट मीच राणाजींना पोलिसांना शरण जायला लावीन. चांगलंच कळलंय अंजली पैसनी. चला साहेब, या तुम्ही, पोलीस स्टेशनला वेळ होते. चला चला.
मामा त्या रानानं माझा मामा बनवला हो, नाहीतर आतापर्यंत नाही त्याचं काम असं तमाम झालेलं असत. पप्या तू किती बी भुशारक्या मार, पण त्या रानानं का नाही तुला मामा बनवला हे सत्य आहे. मान्य आहे की मला, मी कोण नाही म्हणतोय, मला मान्य आहे की रानानं माझा मामा बनवला, पण ह्याच्यात माझी काहीच चूक नाही. माझी काहीच चूक नाही तर मी सगळी खबर पोलिसांपर्यंत पोचवली होती. काय त्या रानाच्या मुसक्या आवळायसाठी की नाही या माननीय परेश पाटलांनी रेस घेतली मामा. तरी बी रानात सटकला कसा? मामा हे बघ, मी माझं काम चूक केलं तर चूक काम होतं. काय झालं, गोळ सगळा माया नशिबानं गेला. नाही पप्या, तू तुझं काम कसं चोख असतं हे सांगायला लागलेस, पण रिझल्ट काय? शून्य शून्य. पप्या अरे आधीच माझ्या बिझनेसची वाट लागायला लागले, त्याचं टेन्शन आहे, त्यात हे आमदारकीचं वेगळंच टेन्शन. काय नाही पप्या, पैसा पाहिजे, पैसा. मिळेल, पैसाच काय मिळेल की मिळेल असं काही नसतंय, आपण तो मिळवायचा असतोय, हे आयुष्याचं खरं सत्य आहे. त्यासाठी का नाही या रानाच्या नाकावर टेचून एक येगाच डाव आखलाय मी. कुठला? पप्या आज पतूर दारूच्या लई तस्कऱ्या केल्या, पण काय दम नाही, अजून जास्त प्रगती व्हायला पाहिजे. म्हणून का नाही एक माणूस गावाला मला. कोण आहे जो? हाय एक माणूस. कोण? त्याच्याकडे का नाही ते खूळ लावणारा काहीतरी मटेरियल आहे. काय बोलायला तुम्ही? हा काय ते ड्रग्स असं जगभरातलं त्याचं नाव आहे. होय, आपल्यासाठी पावडरच आहे ती. या माणसा संकट डील फायनल झालं का नाही लय बेस्ट होईल बघ पप्या. करून टाका की मग, करून टाका. असं नसतं रे ते करून टाका म्हणजे, त्यासाठी असं समोरासमोर बोलणी करायला लागणार आहे. हा बरोबर. आणि मला काय वाटतं माहितीये, म्हणजे तू का नाही माझा माणूस बनून आधी त्याच्याकडे जा, त्याच्या संगट बोल, मग मी येतो. काय बघू तुझी हुशारी फायद्याची ठरते का तोट्याची? काय बी करून त्याला 50-50 म्हणू. एवढंच ना, करून टाकलं. तू आधी जाऊन डील फायनल कर आणि मग मी येतो आणि मग मी फायनल करतो. चालते चालते ती. चालतंय नाही, तू जर हे काम पूर्ण केलं का नाही तरच मी तिथे येणार, नाही ते येणार नाही. मामा उद्या तुम्ही बघा या माननीय परेश पडल्याची कमाल. त्या रानाचा खेळ, रानाचा खेळ सपला म्हणून समजा. काट्यानं काटा काढायचा मामा, काट्यानं. लक्ष्मी, झोपली नाहीस तू अजून? मग तू का नाही झोपली? मला झोप नाही येते बाळा. उपाशी पोटी झोप येत नाही आजी म्हणते. तू खाऊन घे. मला भूक नाहीये. आई तू काही काळजी करू नको, राणादा एकदम नीट असणार, त्या काय बी नाही होणार. तू खाऊन घे. आई तू नेहमी म्हणतेस जर राणादा घरी येईल तर सगळी काळजी मिटेल, पण मग आता का काळजी करतेस? राणादा आपला एकदम भारी आहे, त्याला काही बी होणार नाही. तू आपली काळजी घेतो, मग तू त्याची बी काळजी घेतच असेल की. तू खाऊन घे.
राणादानं मला दीट बनायला सांगितलंय, पूर्ण घराची काळजी घ्यायला सांगितलंय. आता तू नाही खाल्लंस तर तो मला वरडणार नाही का? तू खाऊन घे आई, खाऊन घे. ऐक लक्ष्मी, अगं वर का आलीस? अगं बघ की आई जेवण झाल्या. अंजली, उपाशी पोटी झोप येत नाही बाई माणसाला. बघ आई, मी म्हणलं होतं की नाही उपाशी पोटी माणसाला झोप येत नाही. अगं मी लक्ष्मीला किती झोप झोप म्हणलं, पर झोपलीच नाही पोरगी. मग आई उपाशी असताना मला झोप नाही आली. अंजली, अगं न जीवन काय होणार आहे? उलट तब्येतीचं मातेर. त्यापरीच 2 घास खाऊन घे पुरी. मला खरंच इच्छा नाहीये गोदाक्का. हे बघ, नसली भूक तरी बी 2 घास खा. अगं पोरीने एवढ्या मायेनं जेवण आणले तर नाही म्हणू नगस. लक्ष्मीसाठी खा 2 घास. खा आई, नाहीतर राणादा मला म्हणल की तू घराची नीट काळजी घेतली नाही. खा. काय पण करून राणाला परत आणायला पाहिजे बघ आपण. अगं ह्या घरात राणा नसेल तर वाट लागते ह्या घराची. आपल्याला अनुभव आहे त्याचा. हो गोदाक्का, राणाजींना परत आणायलाच पाहिजे, पण त्यासाठी आधी त्यांनी पोलिसांना शरण जायला पाहिजे. पोर पोलीस राणाचं काय ऐकूनच घेणार, म्हणून तर राणा पळून गेला ना. मग अहो पण असं करून काय होणार आहे? उलट गुंता वाढत जाणार. आपल्याला या सगळ्यातनं सुटायचं असेल ना तर राणाजींनी स्वतःला पोलिसांच्या हवाले केलंच पाहिजे. हे बघ, तुला खरंच तसं वाटत असेल तर आपण राणाला सांगूया पोलिसांनी शरण जायला. तुझं ऐकल त्यो. तर त्यासाठी तू खचून जायला नाही पाहिजेस. तू खंबीर राहायला पाहिजेस. हे बघ, आम्ही समधी तुझ्या संकट आहे. आम्ही बी आहे की तुझ्या संकट.